नमस्कार. फिट वुमन कार्यशाळेत आज आपलं तिसरं सत्र आहे. डॉक्टर नेहा आज आपल्याला बेसिक्स ऑफ फिटनेस याबद्दल काही माहिती सांगणार आहेत. फिटनेस म्हणजे नुसतंच निरोगी असणं नाही, तर शरीर तंदुरुस्त असणं. तर ही तंदुरुस्ती कशी मिळवायची याबद्दल ते आपल्याला काही सांगणार आहेत आणि फिजिओथेरपीच्या काही टिप्स देणार आहेत. यापूर्वी आपण 2 सत्र घेतली. त्यातील एक झालं आहार आणि पोषण स्त्रियांचं कसं असावं, आणि पहिल्या सत्रात आपण बघितलं की योगासनाचं महत्त्व स्त्रीच्या आयुष्यात काय आहे. तर आता या सत्रात आपण डॉक्टर स्नेहांकडनं माहिती घेऊया. हॅलो ऑल, मी डॉक्टर नेहा आणि तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण जेव्हा म्हणतो की महिला दिन आहे तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळेला खूप इम्पॉर्टन्स दिला जातो वगैरे, पण आपल्याला ही गोष्ट लक्षात आणली पाहिजे की आपण स्वतःला इम्पॉर्टन्स देणं आणि नेहमी देणं, रोज देणं हे खूप गरजेचं आहे, बरोबर. तर आज आमची पूर्ण टीम आहे, ही तुम्हाला सगळ्यांना गायडन्स करणार आहे सो दॅट यापुढचे सगळे दिवस रोजच्या रोज तुम्ही स्वतःची तशीच काळजी घ्यावी, स्वतःवर खूप प्रेम करावं आणि आपला जो फिटनेस आहे मग तो शारीरिक असो किंवा मानसिक असो हा अत्यंत चांगल्या रीतीने अचीव्ह करू शकता, राईट. तर झालं असं की आपण जेव्हा बघतो की आपल्या जन्मापासनं आपल्या वृद्धत्वापर्यंत आपल्या शरीरामध्ये खूप सारे चेंजेस होतात. मग आपल्या जन्मानंतर आपण वयात येतो तेव्हा आपल्याला पिरियड्स येणं असो, त्याच्यानंतर आपलं लग्न, आपले डिलिव्हरीज असतात, डिलिव्हरीज नंतरचे आपल्या शरीरामध्ये चेंजेस असतात, मेनोपॉज, अशा प्रत्येक स्टेजेसला आपल्या शरीरामध्ये प्रत्येक सिस्टीममध्ये, मग ती आपली मस्क्युलर सिस्टीम असो किंवा ती आपली जेनेटल सिस्टीम असो किंवा आपली आपण जे म्हणतो की बाकीच्या सगळ्या सिस्टीम्स आहेत, या सगळ्यामध्ये त्याचे डिफरन्स किंवा तशा वयानुसार चेंजेस होत जातात. आणि त्या सगळ्याचे चेंजेस आपल्या शरीरामध्ये सिम्पटम्स थ्रू किंवा सायन्स थ्रू हे दिसायला लागतात, बरोबर आहे. मग ह्या सगळ्यांवर आपल्याला म्हणजे कसं आहे की एजिंग आहे हे नॉर्मल आहे, एजिंग हे होणार आहे, पण हे चांगल्या तऱ्हेने झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला सगळ्या लेवलवर फिटनेस हा अचीव्ह करायला पाहिजे, बरोबर आहे. आपल्याला जेव्हा फिटनेस बद्दल म्हटलं जातं मग आपल्याला वाटतं मग व्यायामच करायचा का, तर तसं नसतं. व्यायाम पण पद्धतशीर रीतीने झाला पाहिजे, तुमचं डाएट आहे तेही पद्धतशीर रीतीने फॉलो झालं पाहिजे आणि तुमचं मानसिक आरोग्य आहे हेही चांगल्या रीतीने तुम्ही त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. जेव्हा व्यायामाबद्दल आपण म्हणतो तसं आमची टीम आहे की मी आहे, डॉक्टर उमा आहे, असे आम्ही फिजिओथेरपिस्टची आमची टीम आहे, ही आज तुम्हाला व्यायामाबद्दल गायडन्स करणार आहे की ते कोणत्या पद्धतीने आणि कसे करायचे आणि किती सोप्या पद्धतीने तुम्ही ते घरच्या घरी पण करू शकता, राईट. तर आता आपण पहिलं बघूया की फिटनेस जेव्हा आपण कन्सिडर करतो की आपल्याला फिटनेस अचीव्ह करायचा आहे, मग ह्याचे कंपोनंट्स काय आहेत. फिटनेस जेव्हा आपण म्हणतो की शारीरिक लेवलवर आपल्याला फिटनेस जर अचीव्ह करायचा असेल तर त्यासाठी आम्ही 5 कंपोनंट्स आहेत हे कन्सिडर करतो. सगळ्यात आधी वॉर्मअप, त्याच्यानंतर एन्ड्युरन्स म्हणजे तुमचं कार्डिओवॅस्क्युलर एन्ड्युरन्स, तुमच्या हृदयाची क्षमता तुम्ही वाढवली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही मस्क्युलर स्ट्रेंथ, तुमच्या स्नायूंची ताकद तुम्ही वाढवली पाहिजे. मस्क्युलर एन्ड्युरन्स, स्नायूंचा स्टॅमिना जो आहे तो तुम्ही वाढवला पाहिजे. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग करून तुम्ही तुमची शरीराची फ्लेक्झिबिलिटी आहे ती वाढवली पाहिजे आणि योग्य डाएट हेही तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या बॉडीचं बॉडी कंपोजिशन असतं की तुमच्या शरीरातले हाडांचं मास, तुमच्या शरीरातलं मसल्सचं मास आणि फॅटचं मास याचा बॅलन्स झाला पाहिजे. दरवेळी वेट कमी असणं म्हणजे तुम्ही फिट असालच असं नाहीये, बरोबर आहे. कारण तुम्ही बारीक आहात म्हणून तुम्ही फिट आहात असं नाही. या पॅरामीटर्सवर जे मी तुम्हाला आता म्हणाले, या पॅरामीटर्सवर जेव्हा तुम्ही चांगल्या रीतीने कार्यरत राहता आणि इंजुरी फ्री राहता किंवा कोणतीही इंजुरी झाली तरी जर तुमची लवकर रिकव्हरी होत असेल म्हणजे तुम्ही फिट आहात. पण मग एकदा इंजुरी झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर उपाय करण्यापेक्षा जर तुम्ही रोज तुमच्या शरीराची काळजी घेत राहिलात, व्यवस्थित व्यायाम केले, व्यवस्थित डाएट फॉलो केलं, तर कधीही इंजुरी जर झाली किंवा कोणतीही कंडिशन उद्भवली, मस्क्युलर पेन किंवा लिगामेंट स्ट्रेन किंवा स्प्रेन सारखी, तर तुमची रिकव्हरी ही चांगली होते कारण तुम्ही ऑलरेडी एका लेवलचा फिटनेस हा अचीव्ह केलेला असतो, बरोबर आहे. तर आता बघूया की वॉर्मअप किंवा आपण जे म्हणतो की स्टॅमिना वगैरे हे कसं वाढवायचं. वॉर्मअप का इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही वॉर्मअप केला नाही तर तुम्ही डायरेक्ट कुठच्याही ऍक्टिव्हिटीला सुरुवात केली तर तुमचे स्नायू किंवा बॉडी त्यासाठी तयार नसते आणि तयार नसेल आणि तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर जर स्ट्रेन केला तर तुम्हाला इंजुरी होऊ शकते.
मग परत तुम्ही त्याला रेस्ट देणार आणि मग तुमचं जे फिटनेसचा जो सगळं आपण रुटीन जे फॉलो करायचं आहे त्याच्यामध्ये ब्रेक होतो. त्यासाठीच वॉर्मअप करणं हे खूप गरजेचं आहे. एक 10 ते 15 मिनिटाचे स्लो एक्सरसाइजेस सगळ्या जॉईंट्सना जर तुम्ही केले तर त्याने तुमच्या बॉडीचे जे सगळे मसल्स आहेत हे त्याची स्टिफनेस आहे हे कमी होतो. जॉईंटचा जो स्टिफनेस आहे तो कमी होतो, ते हलके पडतात, तुम्हाला मुवमेंट्स इझी होतात, तुमच्या बॉडीचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचा एक्सरसाइज स्टार्ट करता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, बरोबर, कारण तुम्ही मेंटली आणि फिजिकली एक्सरसाइजेससाठी रेडी असता. हे झालं वॉर्मअप बद्दल. सेकंड हे होतं, मी म्हणाली हृदयाची क्षमता वाढवायची. तर कोणतीही एरोबिक एक्सरसाइज आपण जेव्हा करतो, मग ते तुम्ही झुंबा असो, तुम्ही डान्स असो, स्विमिंग असो, ज्याच्यामध्ये तुम्ही होल बॉडी ऍक्टिव्हिटी करताय, मग ते रनिंग असेल, ते वॉकिंग असेल, किंवा तुम्ही ब्रिस्क वॉकिंग करताय, तुम्ही जॉगिंग करताय, डान्स करताय, की ज्याच्यामध्ये तुमची होल बॉडीची ऍक्टिव्हिटी होते, सगळे जॉईंट्स कार्यरत आहेत आणि त्याने तुमचा हार्ट रेट आहे हा वाढतोय आणि त्याने तुम्हाला धाप लागल्यासारखं किंवा दमल्यासारखं वाटतंय किंवा तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला चॅलेंज केलं आहे, ह्याला आपण म्हणतो की आपण स्टॅमिना वाढवतो, राईट. त्यामुळे जेव्हा तुम्ही ह्या गोष्टींना सुरुवात करता तेव्हा तुम्ही डायरेक्ट 40 मिनिट्स, डायरेक्ट 45 मिनिट्स असे तुम्ही ऍक्टिव्हिटी सुरू नाही करू शकत. तुम्ही जर कधीच ही गोष्ट केली नसेल, वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग वगैरे, तर सुरुवात तुम्हाला 15 ते 20 मिनिटांनी करायची आहे. मग तुम्ही टाइम लिमिट वाढवू शकता किंवा तुम्ही स्पीड वाढवू शकता किंवा मग नंतर तुम्ही उंचावर जाऊ शकता, डिस्टन्स मध्ये तुम्ही वाढवू शकता. जसं की आपले रनर्स असतात जी सुरुवात 5 किलोमीटरने करतात, मग ते 10 किलोमीटरचा पल्ला गाठतात, मग ते 22, मग ते 42, 21, 42 असे जे पल्ले गाठतात, हे हळूहळू ते त्यांचा स्टॅमिना वाढवतात, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही हळूहळू स्टेप वाईज असं जायचंय, पण तुम्ही त्या सगळ्याचं नोट डाऊन करायचं आहे, सो दॅट तुम्हाला हे सगळं टॅली करायला किंवा चेक करायला ह्याचा खूप उपयोग होतो. नेक्स्ट आपण बघणार आहोत मस्क्युलर एन्ड्युरन्स, म्हणजे तुमच्या स्नायूंची क्षमता, स्टॅमिना. जेव्हा आपण एखादी गोष्ट उचलतो ही त्याची स्ट्रेंथ असते आणि एखादी गोष्ट तुम्हाला रिपीटेड करावी लागते ही त्याची क्षमता असते. त्यामुळे ज्या पण गोष्टी तुम्ही आपल्या हृदयाची क्षमता वाढवायला करत आहात त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या स्नायूंची क्षमता ही वाढते. त्याच्यामध्ये तुमचे रोईंग ऍक्टिव्हिटीज असतात ज्याने तुमच्या अप्पर बॉडीच्या मसल्सची क्षमता वाढते. मग तुम्ही रनिंग करताय, स्विमिंग करताय, डान्सिंग करताय, हे तुम्ही रिपीटेड ऍक्टिव्हिटी करता एका सर्टन पिरियडसाठी. त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही वजन उचलत नाही आहात, त्याच्यामुळे तुमच्या ताकदीची क्षमता आपण चेक करत नाही आहोत, त्यामध्ये तुमचा स्टॅमिना आपण वाढवतो आहोत. ही झाली तुमची स्नायूंची क्षमता. नेक्स्ट आपण बघणार आहोत ती स्ट्रेंथ, की ताकद का वाढवायची. जेव्हा आम्ही कधीही म्हणतो की तुम्ही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज केले पाहिजे, तुम्हाला भीती वाटते की ते जिमला जावं लागतंय का, तर तसं काही करायचं नाहीये. आपले सिंपल एक्सरसाइजेस असतात जे पुढे डॉक्टर उमा आहेत त्या तुम्हाला दाखवणार पण आहेत की कोणते सिंपल एक्सरसाइजेस तुम्ही घरी करू शकता, सो दॅट तुम्ही ते केल्यावर तुमच्या स्नायूंची ताकद वाढते. तुम्ही बॉडी वेट एक्सरसाइजेस जरी केले ज्याच्यामध्ये स्क्वॉट्स येतात किंवा लंजेस येतात, पुशअप्स येतात आणि साध्या 1-1 लिटरच्या बॉटल्स हातात घेऊन पण तुम्ही हाताचे जे व्यायाम असतात ते जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर केले तर तुमच्या स्नायूंची ताकद वाढते, त्याने तुमच्या हाडांची घनता वाढते. त्यामुळे तुमची बोन डेन्सिटी की पुढे जाऊन ऑस्टिओपोरोसिस सारखे जे आजार बळवतात ते होणार नाही, कारण तुमच्या हाडांची घनता आपले स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजमुळे वाढते. ठीक आहे, त्यामुळे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट मी तुम्हाला म्हणाली स्ट्रेचिंग बद्दल. कोणत्याही प्रकारचा व्यायाम केल्यानंतर मग वॉर्मअप केले, मग तुम्ही जर वॉकिंग वगैरे केलेले आहे किंवा तुम्ही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस केलेले आहेत, कोणत्याही प्रकारचा व्यायाम केल्यानंतर कूल डाऊनच्या वेळी जेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करता तेव्हा पूर्ण व्यायामाच्या अंतर्गत जेव्हा जे पण ताण आलेला आहे तुमच्या स्नायूंवर किंवा जॉईंट्सवर तो तुम्ही रिलीज करता स्ट्रेचिंगने आणि त्याच्यामध्ये तुमचे मसल्स आहेत हे बऱ्यापैकी छान कार्यरत झालेले आहेत. ब्लड सप्लाय त्या पार्ट्सना खूप चांगला आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग करता त्याने तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि ती मेंटेन पण चांगली राहते. जर तुम्ही डायरेक्ट स्ट्रेचिंग करायला गेला तर त्याने तुम्हाला इंजुरी होऊ शकते आणि मग त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, राईट. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला स्ट्रेचिंग हे ऍट द एंड करायचं आहे आणि स्लो स्ट्रेचिंग करायचं आहे. एक कोणतीही जी पोझिशन तुम्ही स्ट्रेचिंगसाठी धरत असाल तर ती पोझिशन तुम्हाला 20 ते 30 काउंट ही धरून ठेवायची आहे, ठीक आहे. आणि त्याचे रिपिटेशन 3 वेळा
असं आपल्याला करायचंय. याचे पुढचे सगळे सेशन्स आपण त्यामध्ये करणारच आहोत, त्यामध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळेल. आज आम्ही ओव्हरऑल माहिती देतो की जर तुम्ही हे काही गोष्टी आधीपासून जर करत असाल तर कदाचित या गायडन्समुळे तुम्हाला कळत असेल की कुठेतरी छोटी चूक होत असेल तर तुम्ही ती सुधारू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता, सो दॅट तुमचा फिटनेसचा जो गोल तुम्ही ठरवला आहे तो तुम्ही लवकर अचीव करू शकता. तर हे आपलं झालं स्ट्रेचिंग बद्दल. नेक्स्ट पॉइंट मी तुम्हाला म्हणाले की आहार तो एकदम व्यवस्थित असला पाहिजे. आपल्या टीममध्ये असे डायटिशियन्स आहेत आणि त्यांचे पण आपल्याला गायडन्स मिळणार आहे, त्यामुळे आज मी त्याच्याबद्दल काही जास्त बोलणार नाही, कारण तो गायडन्स आपल्याला त्यांच्याकडनं मिळणार आहे आणि आपल्याला बेस्ट लोकांकडनं मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला तो नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे. तर हे आपले झाले कंपोनंट्स ऑफ फिटनेस, की तुम्ही जर व्यायाम करत असाल तर ह्या सगळ्या कंपोनंट्समध्ये तुम्ही बघितलं पाहिजे की तुम्ही कुठे पोहोचलेला आहात, तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे, आणि जर तुम्हाला एखाद्या लेवलला पोहोचायचं आहे तर तुम्ही तिथे कसं पोहोचलं पाहिजे. ठीक आहे, तर हे कंपोनंट्स बद्दल झालं. पण अजून एक गोष्ट आहे जी आपण दैनंदिन जीवनात करतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला काही कंडिशन आहेत, मग ते मानेची दुखणी असो, ती पाठीची दुखणी असो, गुडघ्याचं दुखणं असो किंवा कोणत्याही प्रकारचे आपण जे फिजिकल पेन म्हणतो ते होतात. आणि ते होतात कारण तुम्ही जर तुमचं पोश्चर आहे, जर तुम्ही ते रेग्युलर बेसिसवर नीट मेंटेन केलं नाही कोणतंही काम करताना, तर तुमच्या मसलवर चुकीचा ताण येतो आणि तो साठून साठून तुमचे तिथे टाईटनेस येतो, तो तुमच्या हाडांवर मग नंतर ट्रान्सफर होतो आणि तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस, लंबार स्पॉन्डिलोसिस, बॅक पेन, सायाटिका असे बरेचसे आजार आहेत हे यामुळे होऊ शकतात. तर आता आपण बघणार आहोत की असे कोणते पोश्चर्स आहेत जे तुम्ही जर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये मेंटेन केले तर तुम्हाला या बऱ्याच अंशी या सगळ्या कंडिशन्समध्ये फरक पडू शकतो. तुम्ही कितीही व्यवस्थित फिटनेसचे जे आपण पॅरामीटर्स म्हणाले ते तुम्ही फॉलो केले, पण तुम्ही जर रोजच्या दैनंदिन जीवनात पोश्चरचे जे मी पॅरामीटर्स तुम्हाला सांगते ते फॉलो जर झाले नाहीत तर तुम्हाला तरीही मसल पेन होऊ शकतो. कारण पोश्चरमध्ये तुम्ही एखादी पोझिशन ही मेंटेन करता, राईट, आणि कोणती एक्सरसाइज करता ती मुव्हिंग असते, त्यामुळे जर एखादी गोष्ट तुम्ही मेंटेन करायला जर तुम्हाला जमत नसेल तर जो तो ताण येतोय तो तिथे साठवून राहतोय, तर तो चुकीच्या पद्धतीने आल्यामुळे तिथे बरेच चेंजेस होऊन हळूहळू ते चेंजेस होतात. म्हणजे कोणतीही गोष्ट, म्हणजे आता आमच्या प्रॅक्टिसमध्ये पण आम्हाला हे जाणवलं की अदर दॅन ऍक्सिडेंट्स किंवा फ्रॅक्चर्स किंवा डायरेक्ट फॉल होतो, त्याशिवाय कोणतीही कंडिशन अशी नाही आहे की जी तुम्हाला एका दिवसात उद्भवली. मग ते तुमचं मानेचं दुखणं असो, गुडघे दुखी असो, पाठ दुखी असो, कोणतीही कंडिशन. मग आम्ही हिस्ट्रीमध्ये दरवेळी विचारतो की तुम्ही काय केलं किंवा काय करता तुमच्या दैनंदिन जीवनात, अशा कोणत्या ऍक्टिव्हिटी आहेत, त्याच्यावरनं आम्हाला कळतं की कोणत्या तुम्ही चुका करतात आणि आम्ही त्या सुधारतो. त्या तुम्हाला सांगतो की तुम्ही ते चेंजेस करा, प्लस एक्सरसाइजेस करा, आणि त्याने तुम्हाला खूप फायदा होतो. म्हणजे आम्हाला या पेशंटच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की आम्हाला त्या सगळ्याचा खूप फायदा होतोय, आणि म्हणून मी तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही हे सगळं नक्की फॉलो करा. तर आता आपण पहिला बघूया बसतानाचा पोश्चर. बऱ्याच वेळी आपण जेव्हा बसतो, मग टीव्ही बघताना असो, काही लिहायचं असो किंवा आपलं लॅपटॉपवर काम असेल, तर आपण बऱ्याच वेळी आपली नेक जी आहे ही अशी फॉरवर्ड नेक राहते, बरोबर. मग ती फॉरवर्ड नेक जर तुमची राहत असेल तर आपल्याला ती फॉरवर्ड नेक नाही ठेवायची, म्हणून आपल्याला चिन टक करायची आहे. चिन टक करून होल्ड करायचा, रिलॅक्स करायचा. कधीही तुम्हाला जेव्हा जाणवेल की आपली फॉरवर्ड नेक झाली, आपण काम असं करतोय स्लाउच्ड, तर आपल्याला पहिली पाठ सरळ करायची आहे, आपले शोल्डर्स आहेत हे मागे पुल करायचे आहेत आणि आपली चेन आहे ही टक करायची आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे तुमचं काय होतं की तुम्ही हे जे मेंटेन करताय पोश्चर, तुम्ही जर सपोर्टेड बसत असाल, तुम्ही तुमचा हात आहे हा एल्बो सपोर्टेड वगैरे ठेवलाय आणि व्यवस्थित लॅपटॉपवर काम करत असाल, तर तुम्हाला तुमच्या याच्यावर जो ताण येतोय मानेवर हा तुम्हाला त्रास नाही देणार. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली पोझिशन मी तुम्हाला म्हणाले की चेन टक करायचे आणि शोल्डर तुम्हाला रिट्रॅक्ट करायचे आणि ते तुम्हाला होल्ड करायचे, बरोबर. ही झाली फर्स्ट पोझिशन. यामध्ये तुम्हाला जे मी चेन टक हा व्यायाम जो सांगितला तो तुम्ही ऍज अ एक्सरसाइज पण करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला चेन टक करायची, होल्ड करायचंय 10 काउंट्स आणि रिलीज करायचंय. शोल्डर तुम्हाला रिट्रॅक्ट करायचे आणि रिलीज करायचे. ठीक आहे, हे झालंय आपण अप्पर बॉडी बद्दल. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा बसायला जातो तर आपले गुडघे आहेत हे असे मागे टाकलेले असतात, असे पुढे असतात किंवा असे हँग झालेले असतात, आपण असे क्रॉस बसतो. हे तुम्ही जर रोज करत असाल तर तुम्हाला तुमच्याही लक्षात येईल की तुमच्या गुडघ्यावर त्याचा किती ताण येतोय, बरोबर आहे. मग हे असं तुम्हाला बसायचं नाहीये. जेव्हाही तुम्ही बसताय, तुम्हाला माहितीये की खूप वेळ बसायचं आहे,
सगळ्यात आधी तुम्हाला हे करायचंय की दर 1-1.5 तासाने उठून तुम्हाला फेरी मारायची, की तितके तास तुम्ही कुठेही बसलात तरी तुमच्या जॉईंट मध्ये स्टिफनेस हा येणारच आहे. म्हणून दर 1-1.5 तासाने तुम्हाला उठायचं आणि थोडंसं वॉक करायचं आहे, थोडे लाईट एक्सरसाइजेस तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही बसताना तुमचे फूट जे आहे प्रॉपर टेकलेले पाहिजे आणि तुमचे हिप आणि नी आहे हे 90 डिग्री मध्ये पाहिजे, सो दॅट तुमच्या पाठीवर पण याचा ताण येत नाही. तुम्ही जर पाय मागे घेतले तर तुमच्या पाठीवर याचा ताण येतो आणि हळूहळू तुम्हाला लो बॅक सारखे त्रास होतात, तुमच्या गुडघ्यावर याचा ताण येतो. त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन मग आर्थरायटिस सारख्या कंडिशन्स होऊ शकतात. जर तुम्ही बऱ्याच वेळ असं क्रॉस सिटिंग बसत असाल तर त्याच्यामध्ये तुमच्या गुडघ्यावर ह्याचा ताण येतोय. त्यामुळे अशी कोणतीही सवय जर तुम्हाला असेल तर ती तुम्हाला हळूहळू कमी करायची आहे कॉन्शियसली, की तुम्हाला हे लक्षात आहे की आता हे मी केलं तर मला त्याचा त्रास होतो आणि म्हणून तुम्हाला ते करेक्ट करायचं आहे. ठीक आहे. हे झाले आपल्या बसायच्या पद्धतीबद्दल. जर तुम्हाला उभं राहून काही काम असेल तर उभं राहून आपण बऱ्याच वेळेला आपण एका पायावर उभं राहतो किंवा आपण पाय असे क्रॉस करून उभे राहतो आणि आपल्याला किंवा असं शिफ्ट करून उभं राहतो. राईट. ह्या सगळ्याचं तुम्हालाही जाणवत असेल की आपण बॅलन्स दोन्ही पायावर एकत्र देत नाही आहोत आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा पुढे जाऊन त्रास होतो. म्हणून जेव्हाही तुमचं उभं राहून खूप वेळ काम असेल तर आपल्या शोल्डर वेट तेवढं डिस्टन्स घेऊन तुम्हाला उभं राहायचंय. तुमचं टमी टक इन करायचं आहे. मग तुम्ही किचन प्लॅटफॉर्मच्या जवळ जरी असाल तरी तुम्ही जर तेवढं उभं राहिलात तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचा बॅलन्स आहे या दोन्ही पायांवर व्यवस्थित आहे आणि त्याचा तुम्हाला मग पुढे जाऊन त्रास होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही किचन प्लॅटफॉर्मची हाईट आहे ही तुमच्या कमरे एवढी जर घेतली तर तुम्हाला पुढे वाकून कामं करावी लागत नाहीत. किचन मधला जो टॅप आपण म्हणतो की जे नळ आहे भांडी घासण्यासाठी किंवा वगैरे तो तुम्ही प्रॉपर तुमच्या डिस्टन्सवर ठेवला की तुम्ही उभं राहून पण ही सगळी कामं करू शकत असाल तर त्याचा तुम्हाला त्रास होत नाही. कारण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही रोज करता आणि ह्या चुकांमुळेच तुम्हाला पुढे जाऊन ह्याचा त्रास होऊ शकतो. मग यामध्ये तुम्हाला जो नळ आहे तो थोडासा अशा डिस्टन्सवर ठेवायचा की तुम्ही प्लॅटफॉर्मच्या जवळ असे उभे राहिलात तरी तुम्हाला ते व्यवस्थित करता येईल. तुम्हाला त्याच्यासाठी पुढे वाकायची गरज नाही पडणार आहे. जर तुम्ही असे उभे राहून सुद्धा तुमच्या गुडघ्यावर भार येत असेल तर तुम्ही एक छोटंसं स्टूल जरी पायाखाली ठेवलं तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या पायाला आराम मिळतोय. थोड्या वेळाने तेच बदलून दुसऱ्या पायाखाली तुम्ही देऊ शकता, सो दॅट तुमच्या वारंवार गुडघ्यावर जो ताण येतोय तो यामध्ये कमी होऊ शकतो. हे झालं उभं राहण्याबद्दल. बसण्याबद्दल झालं, उभं राहण्याबद्दल झालं. आता आपण बघणार आहोत की खाली बसून जर आपण हे करत असू तर खाली जेव्हा आपण बसतो तेव्हा बऱ्याच वेळेला आपण पूर्णपणे मांडी वगैरे घालायला जातो. बरोबर. हे असं आपण मांडी घालून बसतो वगैरे आणि मग उठताना आपल्याला पूर्ण भार द्यावा लागतो. तर जर तुम्हाला ऑलरेडी गुडघ्याचा पेन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बॅक पेन आहे तर क्रॉस सिटिंग म्हणजे मांडी घालून बसणं हे थोडं अवॉइड करायचं आहे, कारण हे पुढे जाऊन तुम्हाला जास्त त्रास होतो. तुम्हाला हे बघावं लागेल की तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या गोष्टी आहेत ज्या जास्त महत्वाच्या आहेत. जसं की चालणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे, तुम्हाला उभं राहणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर. पण त्यासाठी जर मांडी घालण्यासारखी एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही अवॉइड करू शकलात आणि त्याने जर तुमच्या गुडघ्याची हेल्थ चांगली राहत असेल तर तुम्ही ते करणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा तुम्ही जर मांडी घालून बसला तर इकडची झीज जी आहे गुडघ्यामधली ती वाढते आणि मग तुम्हाला चालताना त्याचा त्रास होतो. हळूहळू तुमचं चालणं कमी होतं आणि मग ती तुमची जी कंडिशन आहे आर्थरायटिस सारखी ही यामध्ये वाढू शकते. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं, जर तुम्ही खाली गुडघ्याचा पेन तुम्हाला ऑलरेडी स्टार्ट झाला असेल तर खाली बसणं टाळायचं आहे किंवा आपण इंडियन टॉयलेट जे आहे ते वापरणं कमी करायचं आहे आणि तुम्ही कमोडचा यूज करायचा आहे. कमोडचा यूज करताना पण बरेच जण मग असं म्हणतात की आम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो कारण त्यांना इंडियन टॉयलेटची सवय असते. त्यामुळे कमोडवर पण जेव्हा तुम्ही असे बसता तेव्हा एक मोठं स्टूल तुम्ही जर असं वर घेतलं तर तुम्हाला त्यामुळे काय होतं की तुम्हाला त्याचा सपोर्ट मिळतो. राईट. मी तुम्हाला दाखवते. हे तुम्ही असं स्टूल कमोडच्या समोर ठेवलं आणि त्याच्यावर जेव्हा तुम्ही असे पाय ठेवता तर ही पोझिशन जी आहे यानेही तुमच्या ओटीपोटावर व्यवस्थित प्रेशर येतं आणि त्यानंतर तुम्ही जर ही सवय फॉलो केली तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन सारखा त्रास नाही होणार, कारण ही पोझिशन ही इंडियन टॉयलेट सारखीच आहे. बरोबर आहे. फक्त तुम्ही खाली बसत नाही आहात, त्यामुळे जे बसण्या उठण्यामध्ये जो गुडघ्यावर ताण येतो तो यामध्ये येत नाही. ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे आणि ह्याने खूप पेशंट्सना फायदा झाला. त्यामुळे जर तुम्हाला ऑलरेडी गुडघेदुखी असेल तर हे खरंच फॉलो करा, तुम्हाला खूप आराम मिळेल.
तर हे झाले थोडे उठण्याबद्दल, थोडे बसण्याबद्दलचे थोडे टिप्स जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात जर फॉलो केले तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर उमा दाखवणार आहेत की अशी सिंपल एक्सरसाइजेस, मग तुम्हाला गुडघेदुखी असेल किंवा तुम्हाला आपण युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणतो की थोडंसं लघवी तुमची पास होत असेल, तर या सगळ्यासाठी फार सिंपल एक्सरसाइजेस आहेत जी डॉक्टर उमा आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि फिटनेससाठी ऑल द